हाय गाईज, मी आज तुम्हाला क्रोशेपासून मॅजिक नॉट कशी तयार करतात ती दाखवणार आहे. तर सुरुवात करते मी. आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर कमेंट नक्की करा आणि आवडलं तरी नक्की कमेंट करा आणि ट्राय करा तुम्हाला जमतं का. विणकामाची सुरुवातीची पद्धत असते, सुरुवातीचा स्टेप असतो. एखादी गोल डिझाईन आपण तयार करतो त्यासाठी सुरुवातीला मॅजिक नॉट तयार केली जाते. मॅजिक नॉट म्हणजे काय, तर ती ॲडजस्टेबल गाठ असते. आपण बेसिक गाठ असते तिला आपण कमी जास्त करू शकतो अशा पद्धतीने, म्हणून तिला कमी जास्त करतो त्यासाठी तिला आपण मॅजिक नॉट म्हणतो. तर मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली कशी बनवली जाते. तर बघा, आम्ही धागा गुंडाळलेला आहे. बेसिकली हा जो उरलेला धागा असतो, पोर्शन असतो, तो मी इकडे असा करून सुई अशी ओके. देन काय होतं तर तुम्ही बघाल ही नॉट तयार झालेली आहे. बट हा जो उरलेला पोर्शन आहे ना, तो मी इकडे आतल्या बाजून टाकून असा ठेवणार. ओके. मग काय होतं आहे तर तुमचा हा जो उरलेला पोर्शन आहे ना, तो कमी जास्त करता येतो. तर जेवढी तुम्ही डिझाईन तयार कराल, आणि तुम्हाला मी डिझाईन तयार करून दाखवते कसं ॲडजस्ट होतं ते. तर आपल्याला जो पोर्शन आहे जो मधलावाला, तो कमी करता येतो किंवा जास्त करता येतो, त्यासाठी ती मॅजिक नॉट तिला म्हटलं जातं. तर आता मी ही डिझाईन तयार केली, तुम्हाला दाखवते की कसं ॲडजस्ट करता येऊ शकतं. आता मी हा 1 डबल क्रोशे टाकला, सेकंड 1 डबल क्रोशे टाकते, थर्ड डबल क्रोशे, नंतर फोर्थ. ओके. मग काय होतं, हा जो मी डिझाईन तयार केला अशी मी गोल डिझाईन इकडे पूर्ण तयार करणार. आणि जी शिल्लक राहिलेला जो उरलेला धागा आहे ना, तो मी असा खेचणार. खेचल्याने काय होतं तर जो शिल्लक पोर्शन होता इथे गोल, तो पॅक झाला. जागा ती पॅक झालेली आहे इथे बघा. ओके. त्याच्यामुळे काय होतं आहे, आपण मॅजिक नॉट म्हणजे जास्त कमी करता येऊ शकते. आता मी हा जो खेचून काय झालं तर गाठ बंद झाली ती, मग त्याला मी वाढवूही शकते. असं अशा पद्धतीने त्याला मी वाढवूही शकते बघा. सो मी अशा पद्धतीने त्याला वाढवू शकते.